गाइस, गुड आफ्टरनून अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी ब्लॉग एंड केलेला आहे आणि दुसरा केलेला आहे कारण की माझा एक ब्लॉग कमी झाला मी केला नव्हता. तर आता हे बघा 4 दिवस गहू भिजू घातले होते. तर आता ते पाणी घातले, तर थोडं पाणी टाकायचं आणि थोडं हे करायचं. तर हे बघा हे चोथा निघलेला आहे गहूचा, त्यातनं रुची काढलेला आहे बघा ह्यात आणि चाळून ह्या भाजी टाकलेला आहे. तर बघा खाली आहे रुचिक आणि हे गहू तो ह्या थोडा मॅश करायचं आणि हा चौथा बाजूला काढायचा आणि भाजी भरलेली आहे रुचिकाने. आणि ह्याच्या परत करायचा कुरड्या. तर ह्या कुरड्याचे प्रोसिजर चालू आहे. हा उद्या सकाळी कुरड्या करायच्या ह्याच्या. तरी सेकंड पोझिशन आहे. पहिल्यांदा गहूला भिजू काढायचं आणि सेकंड रुची काढायचा. तरी सेकंड पोझिशन आहे. तर उद्याचं तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटेल. तर ह्याच्या कुरड्या कशा करतात. ह्या थोडंसं गहू आहेत तर हे चाळणीत चाळून घ्यायचे आहे. तर काय आता गेले लाईट नाही आहे. तर खेळत आहेत पत्त्याची पानजण पत्त्या. आणि इकडं येतं का तुमचं हे आहे तिकडं आणि आहेत ह्याच्या पत्त्या. काय जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता तयार चालू आहे झोपायचे. थातून वगैरे टाकलेलं आहे आणि चंद्रमामा पण निघलेला आहे आणि चांदण्या कुठं इथले. तर आता हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया. आता झोपूया. तर काय आम्हाला ऑलमोस्ट झोप लागली होती तोपर्यंत मम्मीने बोलले की आम्हाला आईस्क्रीम बनवायचं आहे म्हणून. तर दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि टोस्ट पण आलेला आहे. तर ह्यात थोडं टाकायचं आहेत आणि तुम्हाला प्रोसेस सांगतो पुढं. तर काय थोडं दूध गरम झाल्यापर्यंत साखर टाकायची आणि परत टोस्ट टाकायचे आणि थोडं पुरं दूध हे करूच तर भिजू घालायचे. लय घट्ट पण नाही पाहिजे आणि लय पातळ पण नाही पाहिजे. आणि आता काजू बदाम सोबत त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. तर काजू बदाम भेटल्यावर त्याला ग्राइंड करूया. आता हे झालं टोस्टचं भिजू घातलेलं दुधात आणि साखर पण टाकलेली त्यात. वर फ्रीजवर काजू बदाम पण ठेवलेले आहेत आणि हे झाले दोन कंटेनर त्यात ठेवायसाठी म्हणजे ग्राइंड केल्यानंतर त्यात ठेवायसाठी. आणि वरून थोडं गार्निशिंग करायचं काजू बदामची एकदम प्रॉपर मग फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं. उद्या बघूया काय होतंय. कमाल होत आहे का नाही बघू कसं होत आहे. तर काही गार होईना झालं तर मग फॅन खाली आणलेलं आहे. आता थोडं स्पीडमध्ये गार होईल. तर गाईज गार्निशिंगसाठी मग कापून ठेवलेला आहे आणि बघा किती खतरनाक पल्प आलेला आहे. आणि मी टेस्ट पण केला एकदम खतरनाक टेस्ट येते. आणि मिक्सरमध्ये आम्ही बारीक करतोय आणि आता दुसरा डबा भरायचा चालू आहे. तर हे काय दिस इज नेक्स्ट डे आणि जरा केसाचं हेअर केअर केलेलं आहे आम्ही. आणि हे बघा पापड फुल वाढलेला आवाज येतोय. म्हणजे पापड चांगले वाढलेले आहेत. ह्यात थोडे ओढले आहेत अजून त्याला ऊन भेटलं नसेल. पण हे फुल एकदम कुरकुरीत कडक झालेले आहेत. ते काय आतापर्यंत जार. तर हा 18 लिटरचा जार आहे. तर 20 लिटर पाणी येतं 10 रुपयामध्ये. तर एक्स्ट्रा हा आमचा 5 लिटर जार आहे. तर ह्या 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर त्याला 2 जार घेऊन जाऊया. आणि मी आज एकटं जाणार आहे, कोणाला घेऊन जाणार नाही आहे. कारण की सगळी रुसतात मला नेलं नाही तुला नेलं नाही. मला नेलं आहे त्याला निघते त्यामुळे कोणाला नेणार नाही. मी एकटं जाणार आहे. तर कालच्या गव्हाच्या ह्याचं आज गरम करून आता हे केलेलं आहे. तर आता ह्याचं डायरेक्ट कुरड्या शिजवलेलं आहे. तर डायरेक्ट ह्याचा कुरड्या पाडायच्या त्या ह्यानं काय असतं मशीन असते त्यानं डायरेक्ट कुरड्या पाडायच्या. शेवग्यानं डायरेक्ट कुरड्या पाडायच्या. तर काहीच आता चेक करूया आपला आईस्क्रीम आणि तुम्हाला दाखवतो. और चिपकून बसले. निघलं. आणि आम्ही वेगळं सांगितलं की हे औषध आहे शेजाऱ्यांचं त्याने फ्रीजवर ठेवलं आहे. त्यांचं खायचं आहे रोज 1 चमचा. तर माहीत नाही आहे की 1 मिनटं. हे बघा एकदम खतरनाक. आता टेस्ट फक्त दुपारी बघूया. आता मग मी परमिशन देणार नाही. तर दुपारी टेस्ट करूया आपण. संपूची सॅड मुवमेंट. तर संस्कृतीचे क्लास होणार होते 15 तारखेपासून सुरू म्हणजे शाळा चालू होणार होती. पण त्यांनी सांगितलं एक्स्ट्रा क्लास आहेत. तर संस्कृतीला 1 तारखेपासून जायचं आहे क्लासला. तर 15 दिवस तिचे क्लास आहेत आणि 15 तारखेच्या पुढं 15 जूनपासून तिथे आहेत शाळा आहे. तर आता सुट्टी थोडी नर्वस झालेली आहे कारण की तिला वाटत सुट्टी आहे एन्जॉय करूया.
15 दिवस एक क्लास आहेत. क्लास पण किती 7:30 ते 11:30 असं 3-4 तास आहेत. तर येईल लवकरच समजून गाईज. आपलं बिंगचं सामान पण आलेलं आहे, टाक्या वगैरे पाईप मी दाखवतो तुम्हाला. तर काय बघा इकडं, म्हणजे त्यांच्याकडून फक्त 1000 लिटर टाकी होती. आम्ही एक्स्ट्रा 1000 लिटर टाकी घेवा. 1000 लिटर 2000 लिटर आम्ही एक्स्ट्रा म्हणजे 1000 लिटर आम्ही स्वतः घेतलेलं आहे. कारण की पाणी पुरणार नाही, कारण की पाहुणे वगैरे आल्यावर पाणी जास्त लागतं. आणि इकडे बघा फुल मोठे मोठे पाईप पण आहेत आणि छोटे छोटे कॉकसाठी नळसाठी पण पाईप आहेत. तर हे मोठे मोठे पाईप येणार आहेत ना आमच्या बोरवेलपासून, होलपासून इकडं पूर असं येणार आणि इथनं वर येणार पाईप. आणि दोन्ही टाके एकमेकाला अटॅच करणार या इथे खाली. तर एका टाकीत जर मोठा पाईप सोडला तर दोन्ही टाके एकसाथ भरणार. आणि हे बघा ह्या साईडचं पण पाईप आहे, ह्या छोटे पण पाईप आहे तिकडं, आणि ह्या मोठ्या होलपासून येणार. तर काय आम्ही वर आलेलो आहे दाटच्या खोऱ्या, झाडू आणि खरडा घेऊन. तर वर खूप माती आहे आणि आज आम्हाला कुरड्या पण वर घालायच्या आहेत. तर माती खूप जास्त आहे. तर आता आधी खोऱ्यानं गोळा करूया, परत खरड्यानं लुटूया आणि परत झाडून एकदम स्मूथ करून टाकूया. वरच्या विटा पण काढलेल्या आहेत. तर एकदम सगळं एक ऑल छतच पुरी क्लीन करून टाकूया. तर चला सगळ्यांनी कामाला लावूया. आणि चार जणांकडे 4 काम आहेत. तर 4 लोकांनी लगेच होते चौकाने. तर थोडं साफ केलं तर एवढा मोठा ढीक लागलेला आहे. आणि इथं पण थोडं केलेलं आहे, कारण की पीठ वाळून चालू होतं. त्यासाठी लवकर करायचं होतं आम्हाला. आणि माती आली तिकडे आता. तर फटाफटाचा शेवगान करायचं आणि पीठ आले तर पातेल्यात मागे आहे. हे बघा तर काय जेवढे झालेले आहेत. आणि ह्यातनं असं गार पाण्याचा हात घेऊन, कारण की गरम आहे, तर ह्यात फुल भरायचं. त्यानं गोल फिरून खाली पडतं. तर कायच या शेवयानं बघा अशी खतरनाक येते, एकदम मस्त येते. आणि जो हा आहे त्याने बघा कशी येते, फुल असं मोठे व्हायला लागले. आणि येतं बी बघा. तर काय सगळे टाकलं. आणि बघा इथं फुल एक धोतर भरलेला आहे, म्हणजे कापड भरलेला आहे. आणि जे काल केलं ते ना पापड, तर ते पण सांडगे आणि पापड त्या सहाय्यातनं फडक्यापासून सुट्टे केलेले आहेत. आणि ह्यांना पण सेपरेट आता वाळू घालायचं आहे त्या फडक्यापासून. तर बघा हे पण एकदम असं म्हणजे आता पाणी मारून भिजायला लागतं, त्यामुळे थोडंसं पातळ म्हणजे भिजले थोडे. आता आज संध्याकाळपर्यंत पूर्ण वाहतील हे पण. रोज आईस्क्रीम कधी करायचं? केलं नाही ना अजून? हां काय जसं की तुम्ही ऐकलं, वेदूला माहीत नाही की आईस्क्रीम ऑलरेडी बनवलेलं आहे, त्याला हे माहीत नाही आहे. आणि आता आम्ही काढतोय, टेस्ट करतोय. जेवण करते आणि आम्ही काढलेलं आहे. काय खतरनाक असते वर काजू बदामचे टेक्स्चर आणि बर्फ पडलेला आहे त्यातनं. आणि बघ काय खतरनाक आहे, वगैरे टेस्ट करून बघायची याची. आणि वेदूला माहीत नाही आहे, वेदू आता बी माहिती आहे आज करायचं आईस्क्रीम, अजून केलेलं नाही आहे. तिने कधी फ्रीज उघडून काय गरज नाही फ्रीज उघडायची, तेव्हा माहीत नाही. एकदम असं दगडागत आहे बघा. ट्राय करून बघा, एक नंबर आहे खतरनाक. आणि काय बाहेर नाही गरज नाही, टोस्ट तर असतं बोलतं देतं. त्यामुळे आपण स्वतः आणतो. दूध आहे, साखर आहे, काजू पण असतं, तरी झालं. आजच्या पुरतं बस एवढंच. आताच रेडी झालं सांगोला जाण्यासाठी. तर सांगोला जायचं आहे, तर ते कसं झालं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर जायचं सांगोला त्यासाठी झालेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग असेल, ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू एवढीच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.